वर्ष त्यांनी समजून घेतलं त्या आपल्या पल्लवी बहिणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे शेवाळकर साहेब, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या उमरीकर, मी मनीषा म्हणत नाही अलीकडे पुण्यामध्ये खूप मनीषा म्हणून उमरीकर, इथे सभागृहामध्ये महेश देशमुख आहेत, खेडकर आहेत, मित्र मधुकर उमरीकर आहेत, दिलीपराववर प्रेम करणारे त्यांचे सगळे कुटुंबीय, या कार्यक्रमाचे संयोजक शौनक आणि सौरभ आणि उपस्थित सज्जन, मला फार आवडला हा सोहळा आहे. माणसं किती आहेत त्याच्यापेक्षा ते कशी आहेत ते खूप महत्वाचं. तुम्ही सगळ्या मेहमानांना नीट सांभाळा, तर सगळ्यांनी तुम्हाला दम दिला ते जरा बघावं लागेल, तपासून नेमकं काय आहे ते जरा असं कराच तुम्ही, हे केलंच पाहिजे असं सांगितलं. आणि तो प्रेमाचा हक्काचा धर्म असतो तो आपण पाळला पाहिजे, तुम्ही पाळा. एक शिक्षक, एक कवी आणि एक सामाजिक भान जपणारा माणूस हा नरहर कुरुंदकरांच्या शिक्षणाच्या व्याख्येपर्यंत जातो. महेश, शिक्षणाची व्याख्या आपल्या कुरुंदकरांनी काय केली की विचार करायला शिकण्याची प्रक्रिया. आता जेवढी भाषणं मी ऐकली मग त्याच्यामध्ये खेडकरांचं भाषण असेल, त्यांचे सहकारी राहिले, त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींचे भाषण असतील, की या माणसाने विचार करायला शिकवले आणि म्हणून शिकण्याची प्रक्रिया ही सगळी पूर्ण करायला दिलीपराव आहेत आणि त्याचे साक्षीदार अनेक वेळेला महेश आहे. एखाद्याची सेवा पूर्ण होते म्हणजे नेमकं काय होतं? कारण आता माझी सेवा पूर्ण झाली 2022 आणि यांचे या वर्षी झाले, अजून 15 वर्ष महेशला पल्ला गाठायचा. शेवाळकर साहेब सेवानिवृत्तच आहे. खरं म्हणजे महेश आम्ही भाग्यवान आहे की आम्ही सेवानिवृत्त झालो त्या सेवेत. भाग्यवान या अर्थाने की आम्ही सेवा पूर्ण केली आणि ती पूर्ण करत असताना आपली मुलं, आपले सुनबाई, आपले नात या सगळ्यांना आपण सांभाळायचं. वहिनी काय होतं माहितीये का की हा माणूस म्हणजे माझ्यावरून नाही सांगतो की सेवानिवृत्त होतो म्हणजे पगार अर्धा होतो, माणूस पूर्ण वेळ सापडतो. पगार अर्धा होणार पण हा माणूस तुम्हाला आता पूर्ण वेळ सापडतो. आता तुम्ही ना तुमच्या फेसबुकच्या जे मी काही पोस्ट बघायचो ना ते आता मनसोक्त येऊ द्या. मला एकदम पोस्ट मध्ये असं जाणवलं होतं महेश की हा माणूस जिल्हा परिषदेचा शिक्षक असताना इतक्या भयानक कसं काय लिहू शकतो, एवढं परफेक्ट कसं काय लिहू शकतो. हा परफेक्टपणा मग आता मी म्हटलं की हा माणूस, आता मी उल्लेख केला की यांचं हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे आणि त्याच्यामुळे तशा पोस्ट येणार. चारठाण्यावरून आपला जन्म असणं म्हणजे कविता आणि शिक्षण याच्यामधली अतूट अशी शिल्पकला चारठाणमधून त्यांच्यात आली. स्वातंत्र्य सैनिकाचा रक्त आहे, संतांची भूमी आहे. मी पाहिलं का एकदा जाऊन आलो मागच्या वर्षी चारठाणला, 5-6 संतांची नावं तिथे लिहिली त्या गावात. ती संतांची भूमी आहे, स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे. 365 मंदिर आहेत, शिल्पकला आहे, ती तुमच्यात आली. आणि तुमचं एक भाग्य की तुम्हाला वालूरच्या पत्नी मिळाली. वालूरला मस्त 12 त्याचं पोस्टाचं तिकीट निघालं पुढे आमच्या श्रीकांत उमरीकरांनी त्याचा जरा सगळी प्रक्रिया केली आणि त्याचं एक पोस्टाचं तिकीट. एखाद्या माणसाला द्यावं हे मी कबूल केलं, कबूल करणं खूप चांगली गोष्ट असते की सहस्त्र हाताने दिले म्हणले. मला तर वाटतं त्याच्यापेक्षा हात कमी पडले असतील, हे सगळं मिळालं. सहस्त्रच काय, इतकं सगळं मिळालं. मग ते आपली अर्धांगिनी पासून ते आपल्याला 9 शाळांमध्ये मिळालेले सगळे सहकारी आणि विद्यार्थी. फक्त आजपासून काय होते माहितीये का की काही संज्ञा बदलतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय असतं की समजा याच्या पूर्वी परवा दिवशी जर त्या अगोदर जर त्यांना विचारलं असतं कुठे दिलीपराव, शाळेत आहे. कुठे चालले? शाळेतून यायलो. कुठून यायले? शाळेतून यायलो. शाळेत चाललो, शाळेत आहे.
हे सगळं शाळेत 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 असतं ना, हे फक्त शिक्षकाचं भाग्य असतं. त्याचं कारण आहे की त्याचं सगळं बालपण त्या पूर्ण त्या प्रक्रियेशी जोडलेलं असतं. आजपासून किंवा तुमची जी तारीख आहे त्या तारखेपासून तुम्ही शाळेत नसणार, पण तुम्ही त्या लेकरांच्या मांदियाळीत असणार. आपले म्हणजे कधीही शिक्षक हा सेवानिवृत्त होत नाही. महेश बोलत असताना मला तो फोन घ्यायचा नव्हता, तसं तो संकेत नाहीये, पण तो एका विद्यार्थ्याचा फोन होता. 96-97 ची बॅच उद्या त्यांनी त्यांचं गेट टुगेदर ठेवलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचं स्टेटस बघितलं तुम्ही परभणीला आहे सर, कसंही करून तुम्ही उद्या कार्यक्रमाला या. 1996-97च्या विद्यार्थ्यालाही आपण शाळेत पुन्हा भेटावं असं वाटणं हे फक्त शिक्षकाच्या नशीब असतं आणि ते यांचं त्यांनी जो पुण्याचा प्रसंग सांगितला, हे सगळं लिहा तुम्ही. तुमच्या प्रामाणिकतेवर लिहा. महेश काय प्रामाणिक माणसाने किती प्रामाणिक असावं उमरेकर. त्यांनी जसं आता जोशी साहेबांनी एक अभंग लिहिला, तसं यांनी पण एक अभंग लिहिला. त्या अमृत जो आहे ना पुस्तक, त्या पुस्तकात अनुभवामृत. तर हे जे काही त्यांनी लिहिले ना, त्याच्यातला एक तुकडा तुम्हाला सांगतो की माणूस किती प्रामाणिक असतो. प्रौढपणी झालो बायकोचा भक्त. त्यांनी काय लिहिलंय पहिल्या पानावरच आहे, पहिल्याच पानावर की प्रौढपणी झालो बायकोचा भक्त, नाही मी विरक्त भक्तीमध्ये. म्हणजे आम्ही भक्तीमध्ये विरक्त होत नाहीत, आम्ही बायकोचा भक्त झालो हे सांगायला सुद्धा धाडस लागतं, जे धाडस दिली ब्लॉक. 5-6 दिवस आम्ही रणजीच्या काव्य गोत्राला एकत्र होतो. अनेक सत्र झाले. त्या प्रत्येक सत्रामध्ये आम्ही एकमेकांना ऐकायचो आणि एक सत्र शेवटी मराठवाड्याचं होतं. त्या दिवशी आम्ही सगळे एका व्यासपीठावर होतो. आपण काय लिहितोय, आपण कुठे सादर करतोय, या सगळ्याची शक्यता म्हणजे कवीने कसं असावं की आपण सर्व शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजे. सर्व शक्यता पडताळून पाहणारा माणूस म्हणजे दिलीप गांधी. आपल्या लेखनामध्ये सगळ्या विडंबना लिहिली त्यांनी, ऐकले त्यांची विडंबना. तुम्ही अभंग लिहिल्यात, तुम्ही प्रवचन करताय, तुम्ही उद्या आता काही वेळेस महेश सोबत जाऊन कीर्तन पण करा. तुम्ही घरामध्ये बसून गुरुवारची भजनं केली, संवादिनी तुम्ही स्वतः वाजवली, तुमचे मी व्हिडिओ पाहिले. आपण काय करतोय ना हे सेव्ह करणं आणि ते साठवून ठेवलेलं पुन्हा प्रकाशात आणणं. काय नाही, घरची मैफिल असतो, 4-5 माणसंच असतात. ते बघा तुम्ही अनेक त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर आले, ते 4-5 जण बसतात आणि दत्ताची गाणी म्हणतात, हार्मोनियम वाजवतात, तबला वाजवतात. हे सगळं करणं हे एका कलाकाराचं आणि कलाकार हा सगळ्यात उत्तम माणूस असतो. उत्तम माणूस असल्याशिवाय त्याला कलाकार होता येत नाही. यांच्यातली सृजनशीलता, यांच्यातली सर्जनशीलता आणि यांच्यातली सकारात्मकता. म्हणजे सायकलवरून प्रवास सुरू होतो आणि 4 चाकीपर्यंत थांबतो ना, या सगळ्याला हे 3 शब्द कारणीभूत आहेत. त्यांच्याकडे भरलेली, ठासून भरलेली सकारात्मकता. सकारात्मकता म्हणजे काय, आपण नेहमी म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह थिंकिंग. कशाला हो म्हणायचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ना, हे झालं छान छान. अजिबात आपल्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूलतेमध्ये बदलवताना जे जे घडतं ते सकारात्मक असतं. आणि ते दिलीप रावने केले की आपली प्रतिकूलता ही अनुकूलतेमध्ये बदलवली. की समोर अनेक संकट आहेत, पण त्या संकटात मी हसतोय. मला काहीतरी करायचंय, माझा काहीतरी दृढ निश्चय, मी हे लिहिणार आहे, मी हे करणार आहे, मी हे मांडणार आहे. याला आपण सकारात्मकता म्हणतो. सृजनशीलता ही कवितेमध्ये दिसते की त्यांना सुचतंय आणि ते सुचणं म्हणजे सृजन. आणि जे सुचलेलं आहे ते आता जे शशांकने सांगितलं की आमचं घर सगळ्या शैक्षणिक साहित्याने भरलेलं आहे. हे शैक्षणिक साहित्यात आणणं म्हणजे सर्जन. म्हणून दिलीप गांधी हा सकारात्मकता, सृजनशीलता आणि सर्जनशीलतेच्या त्रिवेणी संगमावर बसलेला तपस्वी आहे.
इथे पूर्ण विराम आहे का? इथे पूर्ण विराम नाही. ज्या ज्या माणसांनी निवृत्तीला एक संधी म्हणून घेतलेलं आहे त्यातला मी एक आहे. 22 पासून आतापर्यंत दरवर्षी एक पुस्तक आहे. आता ही आता लिहिलीत का? नाही लिहिली. ही सगळी जुनी पुस्तक काढायला आता वेळ मिळाला म्हणून ती आली. तुम्ही लिहा आणि लोकांसमोर आणा. हे लोकांसमोर आणणं म्हणजे आपला भूतकाळ पुन्हा एक वेळेस मी जे शिरूरला लिहिलं हे सगळं गावाकडचं आहे. सगळं गावाकडचं लोक आहे. तुमचं ते गाव पूर्णतः ऐतिहासिक पौराणिक या अर्थाने आहे. तुम्ही चारठाण लिहा, तुम्ही तुमच्या वडील लिहा. काय होतं की आता काय माझे, आता काय झालं आपलं असं जर म्हणलं ना तर मग पुढे काही सुचत नाही. हे सुचण्यासाठी आपण मनाने धरून राहावं लागतं. आणि दिलीपराव तुम्ही मनाने दिसण्याने काय घोडा दिसतो. माणसाने सेवानिवृत्तीपर्यंत इतक्या पद्धतीने चांगला राहावं. आणि त्या ताईने आता जे इच्छा व्यक्त केली की तुम्ही गजरा मारून फिरायला जावं, म्हणजे हे काय हे माणसाने कसं आहे की आपल्याला सौंदर्य स्थळ ही आपण अंतःकरणातून जपून ठेवावी आणि ते जपण्याचं कसं तुमच्याकडे आहे. कारण काय की अगोदर आपलं घर चांगलं असलं तर बाहेर चांगलं होतं. घरातच काही नाही तर मग बाहेर काय मिळणार. म्हणून घरच्यांची साथ ही तुम्हाला आतापर्यंत चांगली मिळालेली आहे. भविष्यात निश्चितच चांगली मिळणार. फक्त आता एक करावं लागतं आपण म्हणजे मी माझ्या पंथात तुम्ही आलात म्हणून सांगतो. आता जरा आपल्याला मी बाजूला ठेवावं लागतं. आपल्याला मी आता प्रत्येक ठिकाणी बाजूला ठेवावं लागतं. म्हणजे थेट सुरुवात पहिली सुरुवात इथून करावी लागेल. दिलीपराव तुम्हाला की आता नाही, आता काय तुम्हाला शाळेत जायचं नाही, आता काय तुमचा डबा करायचा नाही, आता तुम्ही दोघं मिळून काहीतरी करणार. या घराला सावरायचं दोघं मिळून. मुलगा आहे, सुनबाई आहे, दुसरा मुलगा आहे, म्हणजे हे सगळे जण आहेत ना. आता तुमच्या चाव्या जरा इकडून तिकडे पर्यंत जाऊ. आपण चाव्या धरून बसलो ना की आपल्याला निवृत्ती ही आपली प्रवृत्ती व्हायला लागते. ती जर प्रवृत्तीत बदलू द्यायची नसेल तर आता हे मी उद्या काय सांगतो की 15 डिसेंबरला मी हेमलकसाला गेलो. आणि हेमलकसामध्ये आमचा एक डायलॉग प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्यासोबत होता. असंच प्रश्न होता. आम्ही सगळेजण असं त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं काय की त्यांचा प्रेमविवाह झालाय. मंदाताई त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, डिग्रीने अगोदर त्या आहेत. आम्ही हे सगळं केलं, त्यांना विचारून एकमेकांनी केलं. आणि पुढे जाऊन आता काय त्यांचा विचार आम्ही केलं की आता ह्या हेमलकसामधल्या लोकबिरादरीमध्ये तुम्ही काय आता सध्या. ते म्हणजे आता काय नाही, आता हे सगळं मुलांकडे दिलेलं. आता हे सगळं मुलांकडे देऊन टाकलेले. आम्ही स्वतःला विड्रॉल केले. आम्ही आमचे छंद आमचं फिरणं हे करत असतो. त्यांनी विचारला तर सल्ला देतो. हे वाक्य मला फार आवडलं. शशांक आणि सौरभने विचारलं तर सल्ला द्या, विनाकारण सल्ले देऊ नका. विनाकारण दिलेला सल्ला हा रिबॉन्ड होण्याची शक्यता असते. आणि तो रिबॉन्ड आपल्याला पुन्हा आपल्या निवृत्तीच्या प्रवृत्तीकडे घेऊन जातो. निवृत्ती ही प्रवृत्ती तुमची होणार नाही ही 100% खात्री आहे. त्याचं कारण असं आहे की जो माणूस एवढं सगळं करू शकतो, हे बघा एकदा काय काय केले ते, हे एवढं सगळं करणारा माणूस आता आपल्यातला माणूस मोठ्या अंगाने जोर ठेवायचा. काही मी निरीक्षण मुद्दाम सांगतो, नावं सांगणार नाही. साहित्यिक म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप मान सन्मान खूप काही आलेलं असतं. आणि ज्या वेळेला त्या सगळ्याचा मोह सोडायचा वेळ येतो ना त्यावेळेस आपल्या दुःख पडणार. आणि म्हणून त्याचा मोहच वाटू द्यायचा नाही. इतके सन्मान चिन्ह, इतके प्रमाणपत्र, एवढं आहे, याचा मोह आता तुम्हाला सोडावा लागेल. जो मी सोडलेला आहे, मी सोडला म्हणून सांगण्याचा अधिकार आहे मला. याचं कारण असे की त्याचा मोह तुम्ही सोडला त्या गोष्टीचा. याचं कारण एका ज्येष्ठ साहित्यिकाने सांगितलेली व्यथा आहे. ती व्यथा मला की त्यांना घर विकल्यावर पुण्याला कुठं घेऊन जावेत मोमेंट म्हणून रस्त्यावर मांडले हो, आणि त्याला हवे तसे लोकांनी लाथावून घेऊन गेले. आणि ते पाहण्याचं भाग्य दुर्भाग्य हे त्यांना डोळ्यातून त्यांच्या धारा होत्या.
तुम्ही पाडगावकरांचा उल्लेख केला म्हणून सांगतो, मी पण पाडगावकरांची मुलाखत घेतली, पाडगावकरांच्या घरापर्यंत गेलो. तो भाग मला सांगायचा नाही. मला सांगायचं काय की पाडगावकर गेल्यानंतर नरेंद्र पाठकांना वहिनी बोलवून घेतात आणि म्हणतात की आता ह्या मोमेंटोच्या आणि पुस्तकाची काहीतरी सोय लावा, हे 5-10 लाख लागले तर माझ्याकडून घ्या. पण त्यांच्या पश्चात आणि माझ्या पश्चात याचं काय होणार? आणि दुर्दैवाची गोष्ट महेश, मुंबईमधल्या एकाही कॉलेजने पाडगावकरांच्या सन्मान चिन्हाने ग्रंथाला दाद दिलं नाही. शेवटी ती पुस्तकं पाठक सरांनी घरी आणली, जी चांगली होती त्यांना चांगला पाहिजे त्यांनी स्वतःच्या कपाटात ठेवली आणि बाकीची पुस्तकं गाडीमध्ये भरून बळच एका एका कॉलेजला नेऊन दिली. मी हे का सांगतोय? याचं कारण असं आहे की आपण आपल्यामध्ये असलेल्या सृजन आणि सर्जनाचा सकारात्मकतेनेच विचार करायचा, जो तुमच्याकडे आहे. पुढे काय होईल याचा विचार नाही करायचा. पुढे काय होईल याचा विचार नाही करायचा. आज काय आहे, आपण वर्तमानात जगणं महत्वाचं आहे. तुम्ही वर्तमानात जगलात, तुमच्या पोस्ट बघितल्या, तुमची शाळा बघितल्या, तुमचे विद्यार्थी पाहिले, हे सगळं तुम्ही वर्तमानात जगत राहिला. ज्याला वर्तमानात जगता येतं ना, त्याला भरपूर आयुष्य मिळतं. आणि म्हणूनच अशी कविता एखादी जन्मात येते की शतकोत्तरी जन्मेली. हे अंतरात डोकावून आलं पाहिजे. दिलीपराव, तुम्हाला अंतरात डोकावता आलं. जो शिक्षक अंतरात डोकावू शकतो, मग महेश असेल, हे असतील, अजून अनेक शिक्षक आहेत की जे स्वतः अंतरात डोकावतात ना, तेच विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतात आणि तेच विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात स्वतःच घर बांधू शकतात. तुम्ही विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात स्वतःच घर बांधले, ते घर महत्वाचे. संभाजीनगरच्या 2 बंगल्यापेक्षा, मी मानितलं असं की संभाजीनगरच्या 2 बंगल्यापेक्षा ग्रामीण भागाच्या अनंत हृदयामध्ये जे तुम्ही जागा मिळवली ना, ती जागा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ती भौतिक आहे आणि ते हे भावनिक आहे. आता आपल्याला या वयामध्ये भौतिक कशाला पाहिजे? आपल्याला भावनिक भाव लागेल. आणि ही भावनिकता आपल्याला मिळालेली आहे, जन्मजात मिळालेली आहे. तिचा तुम्ही पुरेपूर वापर करा. आणि लवकरच तुमचे अनेक पुस्तकं प्रकाशित करा. त्या पुस्तकावर भाष्य निर्माण व्हावं, तुमच्या घरामध्ये आनंद फुलावा. शेवटी शिक्षक काय असतो की शिक्षकाला दुसऱ्याच भलं झालेलं पाहायचं असतं. तुम्हाला वेळ असेल तर शिक्षकावरची कविता मी तुम्हाला सांगणार होता. मुक्त छंदातली कविता आहे. पण मी 30 जूनला 2022ला सेवानिवृत्त झालो आणि 29 तारखेपर्यंत मी विज्ञान शिकवत होतो शाळेत. 29 तारखेला मी शेवटचा 10वीचा पिरियड घेतला आणि ती कविता लिहिली. विज्ञान शिक्षक असल्यामुळे विज्ञानातली कविता आहे. माझ्या समोरची जिवंत काळ्या फुलं बघितली की मला कुणी शिल्पकार म्हणलं की अवघडल्यासारखं. माझ्या समोरची जिवंत काळ्या फुलं बघितली की मला कोणी शिल्पकार म्हणलं की अवघडल्यासारखं होतं. खरंच अवघडल्यासारखं होतं, कारण सच्चा शिक्षक असल्याने मला कोणी सौरघट, कोणी पवनचक्की, कोणी टर्बाईन, प्रसंगी गोबर गॅस प्लांट म्हणलं तरी चालेल. मी सच्चा शिक्षक असल्याने कोणी सौरघट, कोणी पवनचक्की, कोणी टर्बाईन, प्रसंगी गोबर गॅस प्लांट म्हणलं तरी चालेल. कारण एका सच्च्या शिक्षकाला उन्हात तळपणं, वाऱ्याच्या विरुद्ध भणभणणं, उन्हात तळपणं, वाऱ्याच्या विरुद्ध भणभणणं, साचलेल्याला प्रवाही करणं आणि प्रसंगी सभोवतालची दुर्गंधी घालवण्यासाठी स्वतःला गाडून घेणं ही जमलं पाहिजे. उद्याच्या नव्या ऊर्जेसाठी स्वतःला गाडून घेणं ही जमलं पाहिजे उद्याच्या नव्या. तुम्ही कधी सौरगड झाला, कधी पवनचक्की झाला, कधी टर्बाईन झाला, तर कधी तुम्ही गोबर गॅस प्लांट होऊन स्वतः दुर्गंधी ती पण झाला. शिक्षण क्षेत्राचं कामच केलं की आम्हाला सगळं करावं लागतं. हे सगळं तळपणं, भणभणणं, साचलेला प्रवाही करणं आणि काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकाला जमणार आणि त्या तुम्हाला यशस्वीरित्या जमलेल्या आहेत. कदाचित तुम्हाला पाहिल्याबरोबर मुलं असं म्हणत असतील, छान छान गुरुजी माझे छान किती बाई,
छान छान गुरुजीमध्ये छान किती बाई आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. छान छान गुरुजीमध्ये छान किती बाई आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. युले युले आम्ही आणि गुरुजी किती मोठे. युले युले आम्ही आणि गुरुजी किती मोठे. अति सुद्धा आमच्याशी ते वाटत नाही खोटे. मोठे गुरुजी सांगतात मोठी नवल आई आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. वेगळ्या वेगळ्या तासांच्या वेगळ्या वेगळ्या गमती. वेगळ्या वेगळ्या तासांच्या वेगळ्या वेगळ्या गमती. कोणी गाणी म्हणते तर कोणी गोष्टी सांगते. तुला का गाणी म्हणता येत नाही ताई आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. छान छान गुरुजीमध्ये छान किती बाई आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. रोज रोज शाळेमध्ये खूप मजा. दिलीपराव, तुमच्या शाळेमध्ये मजा येत असणार. ती मुलं तुम्हाला बघून हे काम म्हणत असतात की आम्हाला दररोज शाळेमध्ये मजा देणारा शिक्षक. बघा तुम्हाला काय अनुभव येईल. तुम्ही एकदा शाळेकडे जा, नाही तुमच्या पायाला सगळ्या पोरांनी घट्ट मिठी मारली तर माझं नाव बदलून ठेवा. एकदा तुम्ही ज्या शाळेत होता तिथं जा, सगळे पोरं येऊन तुमच्या पायाला घट्ट मिठी मारतील आणि गुरुजी तुम्ही शाळेत का येत नाही. त्यांना रिटायर माहित नसतं, त्यांना पेन्शन माहित नसतं, त्यांना फक्त एकच माहित असतं की गुरुजी शाळेत येतात. ज्या गुरुजींची लेकरं शाळेत वाट बघतात त्या गुरुजींपैकी एक गुरुजी म्हणजे दिलीप चाळके. हे भाग्याने मिळतं. आपली कुठेतरी आपल्या कार्यक्षेत्रात वाट बघावी. आता असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांना बघितलं मुलांच्या कपाळावर आठ्या पडतात. त्या कपाळावरच्या आठ्या जर घालवायच्या असतील तर दिलीप चाळके हा जे कोणी शिक्षक असतील त्यांना की तुम्ही दिलीपला अनुसरण करा आणि दिलीपराव तुम्ही एक काम करा. तुम्ही म्हणावं न म्हणून आपण आपलं मुलांसाठी काम करणं, मुलांसाठी काम करणं हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य. आपण आजही मुलं तुमच्याजवळ येतील, तुम्ही मुलांना जवळ जातात, तुमचा संसार तुमचं कुटुंब हे सगळं तुम्ही सांभाळून घ्या. अनेक वेळेला माझा विडंबनकार असा उल्लेख होतो. आज काही मी विडंबन म्हणणार नाही म्हणे. फार फार तर आज मी एवढंच म्हणू शकेल की एखादं समछंदी सांगू शकेल की शाळेत खिचडी आल्यावर कधीतरी वैताग येतो ना. खिचडी खाण्या मुलांनो रांगेत यारे भरभर वर्गाचे ते स्वयंपाक घर गुरुजी ही वाढे सरसर. आईस ना राहिली तुमच्या डब्याची कटकट. याला विडंबन म्हणू नका, विडंबन नाही. आईस ना राहिली तुमच्या डब्याची कटकट. गुरुजी ही वाचले रे करण्यास व्यर्थ बटवट. डब्बाच तो आणावा विसरून यार दप्तर. खिचडी खाण्या मुलांनो रांगेत यारे भरभर वर्गाचे ते स्वयंपाक घर गुरुजी ही वाढे सरसर. तुम्ही मुलांना वाढलेले, मुलांच्या मुखात घास भरवलेला आहे. हे घास भरवणं हे उद्यासाठी आपल्याला काहीतरी देणार असतं, ऊर्जा देणार असतं. एक चांगला शिक्षक, एक चांगला साहित्य, एक चांगला कवी, चांगला बाप माणूस, एक चांगला पती माणूस, चांगला मित्र माणूस आज फक्त आणि फक्त 58 वर्षामुळे सेवानिवृत्त होते. बाकी काहीच नाही. बाकी तो पुन्हा एकदा नव्याने जरा विसावूया वळणावर. भले बोले ते घडून गेले. विसरून जात असेल जे काय घडायचं ते घडून गेले. आता या वळणावर मस्त विसावा घ्या, मस्त फिरा आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला फिरायचं असेल त्यावेळेस मलाही सांगा, म्हणजे आम्ही येऊ तुमच्यासोबत. हो ना, आम्ही पण तुमच्यासोबत गेले. कारण शेवटी प्रवासात सगळी माणसं अगदी कळतात. जी काय घालून असतात ना ते प्रवासामध्ये सोबत असतात, अजून कळतात. मला अजून तुमच्या अंतःकरणात उतरायचं म्हणून सोबत घ्या. धन्यवाद. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, सुख समृद्धी आनंद तुमच्या